नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एमपीएससी गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. आज व्यक्तिविशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत सत्येंद्रनाथ बोस. बोस यांच्या बैठकीच्या खोलीत शिरल्यावर इतरस्तः विखुरलेली पुस्तके, मासिके, एका कोपऱ्यात इसराज हे वाद्य, भिंतीवर टागोर, आईन्स्टाईन, महालनोबिस, निरेन रॉय यांचे फोटो दिसत. गणित हा विषय त्यांच्या आवडीचा होता. तोच शिकवण्यात ते मग्न असत. कोणीही व्यक्ती त्यांना भेटण्यास, काही प्रश्न सोडवून घेण्यास येत असत. त्यांचे ते हसून स्वागत करायचे. कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडवण्यास ते मदत करायचे. प्राध्यापक बोस हे जेवढे उच्च कोटीचे शास्त्रज्ञ होते त्यापेक्षाही जास्त ते एक महामानव होते. प्राध्यापक सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी कोलकाता येथे झाला. यांचे वडील सुरेंद्रनाथ बोस हे एक धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. आई एक आदर्श स्त्री होती. घराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांची स्वतःची प्रकृतीही बरी राहत नसे. तरीही घराची जबाबदारी ते चांगल्या रीतीने पाहत असत. त्यांनी जीवनातील उच्च मूल्यांची जपणूक केली होती. 1915 मध्ये सत्येंद्रनाथ यांनी मिक्स्ड मॅथमॅटिक्स किंवा गणितीय भौतिकी या विषयात 92% गुण मिळवून MSc ही पदवी संपादन केली. ही एक सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. त्या काळी विज्ञान या विषयात पदवी मिळाल्यानंतर उच्च दर्जाचे जीवन जगण्याची संधी कमी मिळत असे. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी आवड असले तरी विज्ञान हा विषय सोडून देत असत. काही विद्यार्थ्यांनी मात्र या विज्ञान विषयातील आपली आवड जपत अभ्यास सुरू ठेवला होता. त्यांच्यामुळेच भारत देशात विज्ञान या विषयात काही मोलाची भर घातली गेली. सर C.V. रामन त्यापैकी सुप्रसिद्ध झाले. सर C.V. रामन, सत्येंद्रनाथ बोस व मेघनाथ सहा या विद्यार्थ्यांना सर आशुतोष मुखर्जी यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले होते. त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्सची स्थापना केली. 1915 मध्ये प्राध्यापक सत्येंद्रनाथ बोस, M.N. शहा तसेच घोष यांची व्याख्याता म्हणून तर C.V. रामन, P.C. रे यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. ते स्वतः गणितीय भौतिकी विषयावर व्याख्याने देत असत. प्राध्यापक बोस व प्राध्यापक सहा यांचे मुख्य काम जरी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे होते तरी त्यांनी विषय चांगला शिकवला जावा या दृष्टीने विषयाचे गहन अध्ययन करणे व नवीन कल्पना सुचवण्यासाठी संशोधन करण्याचे ठरवले. त्यासाठी बोस यांनी त्या विषयाच्या श्रेष्ठ निपुण अशा लेखकांची पुस्तके वाचण्याचे ठरवले. त्यांनी शास्त्रज्ञ गिब्स व प्लॅक यांची पुस्तके वाचण्याचा विचार केला. त्या काळी विज्ञान विषयाचे पुस्तके अथवा इतर लेखन फ्रेंच व जर्मन भाषेत होत असे. मग बोस यांनी जर्मन व फ्रेंच भाषेचा अभ्यास सुरू केला. त्यांनी या भाषा सहज आत्मसात केल्या. काही युरोपियन भाषेतील कवितांचे बंगालीमध्ये भाषांतर केले. कोलकाता विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयात त्या काळी विज्ञान विषयातील ज्येष्ठ निपुण लेखकांची पुस्तके उपलब्ध नव्हती. बंगाल इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्राध्यापक डॉक्टर बुहल यांच्याकडे अशी उत्तम पुस्तके होती. ते अभियांत्रिकी भौतिकी हा विषय शिकवत असत. बोस आणि सहा यांनी डॉक्टर बुहल यांच्याकडून पुस्तके आणून अभ्यास सुरू केला. आईन्स्टाईन यांचे सापेक्षता या विषयावर आलेल्या लेखांचे बोस यांनी इंग्लिशमध्ये भाषांतर करणे सुरू केले. आईन्स्टाईन यांनी इंग्लंडमधील मॅथेन यांना भाषांतराचे अधिकार दिले होते. त्यांनी बोस यांच्या भाषांतराच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वतः आईन्स्टाईन यांनी मध्यस्थी करून बोस यांनी केलेल्या इंग्लिश अनुवादाची पुस्तके भारतात चालू ठेवण्याची उदार मनाने संमती दिली.
1921 मध्ये ढाका विश्वविद्यालयाची स्थापना झाली. उपकुलपती डॉक्टर हार्टिग यांनी विज्ञान विभागाची चांगल्या प्रकारे स्थापना व्हावी म्हणून बोस यांना रीडर म्हणून नियुक्त केले. बोस यांना संशोधन करण्याची नेहमीच इच्छा व आवड होती. त्यांनी यांच्यासोबत 1918 मध्ये बोस अँड 6 इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ रॉसेस हा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या विषयातील शोध निबंध लिहिला. तो इंग्लंडच्या फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला. बोस यांनी 1919 मध्ये 2 आणि 1920 मध्ये 2 असे शोध निबंध प्रसिद्ध केले. 1924 मध्ये 6 आणि बोस यांची ढाक्यात भेट झाली. प्लॅक्स लॉ ऑफ रेडिएशनची उपलब्धी असणारी व्युत्पत्ती समाधानकारक वाटत नाही असे बोस यांनी त्यावेळी शहा यांना सांगितले होते. 1924 मध्ये बोस यांनी प्लॅक्स लॉ ऑफ रेडिएशनची व्युत्पत्ती स्वतःच्या नवीनतम पद्धतीने केली. या प्रक्रियेमुळे भौतिक विज्ञानात नाविन्यपूर्ण क्रांतिकारक अशा कल्पनेचा उदय झाला. हा शोध निबंध त्यांनी फिलॉसॉफिकल मॅगझिनकडे पाठवला, परंतु त्यांनी हा शोध निबंध प्रसिद्ध करण्यास नकार देऊन परत पाठवला. बोस यांना निराशा झाली, परंतु आपली व्युत्पत्ती ही तेव्हा उपलब्ध असणाऱ्या इतर व्युत्पत्तींपेक्षा तर्कशुद्ध आहे असा त्यांचा विश्वास होता. बोस यांनी धाडस करून हा शोध निबंध बर्लिनला आईन्स्टाईन यांना पाठवला. जर्मनीतील जर्नलमध्ये तो प्रसिद्ध करावा अशी त्यांची इच्छा होती. त्या काळी आईन्स्टाईन यांना जगभरात मान्यता होती. आईन्स्टाईन यांनी बोस यांच्या शोधनिबंधाचे लक्षपूर्वक वाचन व अध्ययन केले आणि त्याच्या महत्त्वाविषयी अभिप्रायही लिहिला. तो निबंध भाषांतरित करून प्रसिद्ध करण्यात आला. बोस यांनी फोटॉन रेडिएशनला गॅस कणांसारखे समजून हे महत्त्वपूर्ण संशोधन नवीनतम स्टॅटिस्टिक्सचा वापर करून केले होते. काही दिवसांनी आईन्स्टाईन यांनी नवीनतम विचारांचा कल्पनेचा वापर करून प्रत्यक्ष कणांच्या अणू अथवा रेणूवर संशोधन करण्यास उपयोग केला. म्हणूनच हा गॅसचा सिद्धांत बोस आईन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स या नावाने प्रसिद्ध झाला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ बोस यांना जगतातील सर्व प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञांमध्ये मान्यता मिळाली. यानंतर काही दिवसातच त्यांनी रेडिएशन या विषयावरील शोध निबंध आईन्स्टाईन यांच्याकडे पाठवला. आईन्स्टाईन यांनी त्यावरही आपला अभिप्राय लिहून तो प्रसिद्ध केला. बोस यांना ढाका विश्वविद्यालयात अर्ज करून युरोपमध्ये शोधकार्याचा अनुभव घेण्यासाठी 2 वर्षांची रजा मागवली होती. ही रजा मंजूर होण्यास विलंब होता. आईन्स्टाईन यांनी बोस यांनी पाठवलेल्या पहिल्या शोध निबंधाची पोच म्हणून त्यांना एक पोस्टकार्ड पाठवले. हे कार्ड बोस यांना अतिशय लाभदायक होऊन त्यांची रजा लगेच मंजूर झाली. 1926 मध्ये ढाका विश्वविद्यालयात भौतिक विभाग प्रमुख प्राध्यापक म्हणून बोस कामावर रुजू झाले. सुमारे 25 वर्षे ते या पदावर होते. त्यांचे सहाध्यायी, त्यांचे विद्यार्थी तसेच पूर्व बंगालच्या जनतेस त्यांच्याविषयी आदर व प्रेम वाटत असे. 1945 मध्ये ते कोलकाता विश्वविद्यालयात भौतिक विज्ञान विभागातील खेरिया या प्राध्यापकांच्या जागेवर नियुक्त झाले. 1956 मध्ये ते कोलकाता विश्वविद्यालयातून निवृत्त झाले व शांतिनिकेतन येथे आले. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले विश्व परिचय नावाचे पुस्तक बोस यांना समर्पित केले होते. 1958 मध्ये ते कोलकात्याला परतले. त्याच वर्षी त्यांची नॅशनल प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. या पदावर ते 16 वर्षे म्हणजे 1974 मध्ये त्यांचे निधन झाले तोपर्यंत होते. सत्येंद्रनाथ बोस यांच्या बालपणी बंगालमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या होत्या. स्वदेशीची लाट पसरली होती. त्यांच्या जीवनावर राजाराम मोहन राय, बंकिमचंद्र, स्वामी विवेकानंद यांच्या देशभक्त विचारांच्या शिकवणीचा प्रभाव होता. त्याचाच परिणाम म्हणून सत्यवाद आणि ज्ञानप्राप्तीची तीव्र लालसा हे गुण त्यांनी अंगीकारले. तंत्रविज्ञानात मोलाची कामगिरी करून देशाच्या जनतेला त्याचा लाभ मिळवून द्यावा असे त्यांचे विचार होते. 1947 मध्ये बंगालची फाळणी झाली, त्यामुळे त्यांच्या हृदयाला वेदना झाल्या. गणित व भौतिक विज्ञानाच्या विश्वात अशी निरर्थक विभक्तता नव्हती आणि त्यांचे मन त्यामध्येच रमत होते. त्यांना त्याचे समाधान होते. काव्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. संस्कृत, बंगाली, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, इटालियन भाषेतील ज्या उत्कृष्ट कवितांमध्ये मानवीयतेचा भाव असे त्या त्यांना आवडत असत. भूतलावर जेवढे मानव होऊन गेले त्यामध्ये गौतम बुद्धांविषयी त्यांना सर्वात जास्त आदर होता. आधुनिक भौतिकी विषयातील सर्वश्रेष्ठ शिक्षक ते होतेच, परंतु मानवतेच्या दृष्टीने त्यांचे व्यक्तिमत्व अतुलनीय होते असे ते सर सी व्ही रामन आणि आईन्स्टाईन यांच्याविषयी म्हणत असत. बोस यांना आईन्स्टाईन यांच्यापासून प्रेरणा, स्फूर्ती मिळाली होती. बोस यांनी त्यांच्या उर्वरित आयुष्यात विज्ञान लोकप्रिय करण्याचे कार्य विशेष आवडीने केले. बंगाल सायन्स असोसिएशनची त्यांनी स्थापना केली. ज्ञान व विज्ञान नावाचे मासिक सुरू केले. बोसॉन हे अणूतील मूलभूत कण ज्यांच्या नावावरून ओळखले जातात असे आपले भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस. हिंदू स्कूलमध्ये शिकत असताना सत्येंद्रनाथांना एका परीक्षेत त्यांचे गणिताचे शिक्षक उपेंद्रनाथ बक्षी यांनी गणिताच्या पेपरात 100 पैकी 110 मार्क दिले होते.
100 पैकी 110 मार्क देण्याचे कारण म्हणजे या मुलाने सगळी गणिते अचूक तर सोडवलीच, परंतु विशेष म्हणजे पेपरमधली एकाच प्रकारची गणिते त्याने वेगवेगळ्या पद्धतीने वापरून सोडवली होती. आईन्स्टाईन यांचा सापेक्षतावाद 1905 साली जगासमोर आला तेव्हा सत्येंद्रनाथ अवघ्या 11 वर्षांचे होते. 1915 सालापर्यंत पदवी प्राप्त होईपर्यंत त्यांनी पहिला क्रमांक सोडलाच नाही. पदवीच्या वेळी तर सत्येंद्रनाथ संपूर्ण विद्यापीठातून प्रथम आले होते. विज्ञानाबरोबरच संस्कृत, इतिहास आणि भूगोल हे सुद्धा त्यांच्या आवडीचे विषय होते. लहानपणापासूनच सत्येंद्रनाथांची दृष्टी काहीशी अधू होती, तरी सुद्धा त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. संशोधन करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या विषयातले जे दर्जेदार साहित्य आहे त्याचे वाचन करणे. सुरुवातीला त्यांनी गिब्स अँड प्लँक यांची पुस्तके वाचण्याचे ठरवले. मात्र यामध्ये एक अडचण अशी होती की ही पुस्तके फ्रेंच आणि जर्मन भाषांमध्ये लिहिलेली होती. ही पुस्तके वाचता यावीत यासाठी सहा आणि बोस यांनी दोन्ही भाषा शिकून घेतल्या. सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन 1958 साली गौरवले. त्याच वर्षी लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना सदस्यत्व देऊन सन्मानित केले. सत्येंद्रनाथ बोस यांनी आपले निवृत्तीनंतरचे सगळे आयुष्य विज्ञान जनमानसात लोकप्रिय करण्यासाठी व्यतीत केले. वयाच्या 80व्या वर्षी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले. विद्यार्थ्यांनो, आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेतले सत्येंद्रनाथ बोस यांच्याविषयीची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. असेच रोजचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली